तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भारी झाला आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ MSF भरतीची जाहिरात जे मित्रांनो ते प्रसिद्ध झाली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती या भरतीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जरा स्किप न करता आजची व्हिडिओ ते पूर्णमध्ये बघा। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ ते दररोज मिळून जाईल। आणि मित्रांनो, तुम्ही जर आता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण की मित्रांनो तिथे तुम्हाला PDF आणि सर्व जे माहिती राहते मित्रांनो भरतीची ती तुम्हाला देत असतो। तर मित्रांनो, तुम्ही लवकर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घ्या। तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ MSF भरती मुंबईद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। राज्य सरकार ही भरती जी आहे ते राज्य सरकारकडून काढण्यात आली आहे। अर्ज सुनावण्याची दिनांक झाल्यापासून अर्ज मागवण्यात येत आहे व अर्ज पद्धती बघू शकता ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज ज्या मित्रांनो ते करू शकता। आणि निवड प्रक्रिया बघू शकता, मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे। भरती पदांचे नाव: सहसंचालक सुरक्षा, प्रवेशिकीय अधिकारी, सेवानिवृत्त ACP, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षण आणि मानसिक वेदक बघू शकता। पहिला नंबर बघू शकता सहसंचालक, ₹50,000 तुम्हाला वेतन मिळणार आहे। आणि सेवानिवृत्त ACP साठी बघू शकता 50,000 तुम्हाला वेतन मिळणार आहे। आणि तिसऱ्याला बघू शकता पर्यवेक्षकीय अधिकारी, 50,000 तुम्हाला वेतन मिळणार आहे। आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षणासाठी बघू शकता 45,000 तुम्हाला वेतन मिळणार आहे। आणि भरती कालावधी बघू शकता, नियुक्ती ही करार पद्धतीने 11 महिन्याचे असलेले, वय बघू शकता 61 वर्षापर्यंत हे जे अर्ज मित्रांनो तुम्ही करू शकता। आणि रिक्त पदे बघू शकता 17 पदांची ही जे भरती मित्रांनो ते झालेली आहे। तर मित्रांनो, नोकरी ठिकाण बघू शकता मुंबईमध्ये हे जे नोकरी मित्रांनो ते होणार आहे। व तशाच प्रकारे तुम्हाला या भरतीमध्ये कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता इथं वैयक्तिक माहिती, बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, सेवानिवृत्ती ओळखपत्र, सेवानिवृत्त वेतन पुस्तिकेचे पत्र, 5 नंबरला बघू शकता फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड। आणि 6व्या नंबरला बघू शकता मागील 5 वर्षांची ACPR, हे एवढे तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत। व तशाच प्रकारे लास्टची डेट बघू शकता 30 जानेवारीपर्यंत हे जे फॉर्म मित्रांनो ते चालणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही लवकर फॉर्म जे मित्रांनो ते भरून टाकजा। तर मित्रांनो, कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।